नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, तुमचं असं होतं का की जेवायची वेळ होते पण भूकच नसते? सो भूक नसताना जबरदस्तीने आपल्याला जेवावं लागतं, कारण मग लेट केला तर मग पुन्हा रात्रीचं जेवण लेट होईल. खरं तर जेवणाची वेळ ही पाळली पाहिजे. म्हणजे टाईम टू टाईम उठणं असेल, जेवणं असेल, झोपणं असेल, इट्स गुड. पण भूक नसली तरी टाईमवर जेवायचंच आहे म्हणून जेवणं कितपत योग्य आहे, याचा परफेक्ट आन्सर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे ऐकलं असेल की वेळ चुकली तर पचन बिघडतं किंवा टाईमला जेवलं नाही तर ते अंगावर येतं. पण खरंच भूक नसताना फक्त घड्याळ बघून जेवणं योग्य आहे का, की आपल्या शरीराचं ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे? आता सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आपलं शरीर हे घड्याळावर चालत नाही तर ते हार्मोन्सवर चालतं. आपल्या बॉडीला किती वाजलं हे नाही कळत, त्याला फक्त हार्मोन्स समजतात. भूक लागणं ही एक हॉर्मोनल प्रक्रिया आहे आणि आपल्या बॉडीमध्ये ग्रेलिन नावाचं एक हॉर्मोन असतं. ते भूक लागल्याचा आपल्याला सिग्नल देतं आणि लेप्टिन नावाचं हॉर्मोन पोट भरल्याचं सांगतं. म्हणजेच काय, तर भूक लागणं हा सिग्नल आहे. आता माझ्या बॉडीला एनर्जी हवी आहे, मला काहीतरी दे. मग भूक नसेल तर जेवायचं का? तर सायन्स याचं उत्तर थोडं वेगळं देतं. जर रोज सतत भूक नसताना फक्त वेळ झाली म्हणून जेवत राहिलो तर काय होतं, बॉडीच्या नैसर्गिक सिग्नलकडे आपलं दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते. ओव्हर इटिंगची सवय लागते, वजन वाढण्याची शक्यता डेंजर वाढते, पचनावर ताण येतो. हे अनेक न्यूट्रिशन आणि मेटाबॉलिझम स्टडीजमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, भूक नसणं आणि भूक मारून टाकणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही सतत जेवण स्किप करत असाल, खूप वेळ उपाशी राहत असाल आणि मग एकदम खूप खात असाल, तर हे सुद्धा आपल्या बॉडीसाठी खूप डेंजरस आहे. यामुळे ब्लड शुगर वर खाली होतो, ॲसिडिटी असेल, थकवा जाणवतो आणि बरेच जणांना असं वाटतं ना की जेवलंच नाही तर वजन कमी होईल. सो ते खूप भूक मारत असतात, एकच टाईम जेवतात, मग त्यांना बरोबर उलटा रिझल्ट मिळतो. सो तुम्हाला जास्त वेळ पोट रिकामी ठेवायचं नाही आहे, कारण जास्त वेळ काहीच न खाता जेव्हा तुम्ही म्हणजे एखादा पदार्थ खाता, तेव्हा तुम्ही असं खाता जसं की तुम्हाला कधी खायलाच मिळालं नाही. कारण त्या लेवलला तुम्हाला भूक लागते, कारण तुमचं पोट जे असतं ते खूप वेळ रिकामी असतं. सो जास्त भूक लागल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व कराल की तुम्ही हळूहळू पण खाऊ शकत नाही, त्याला एक स्पीड असतो. सो हे असं नका करू, जास्त वेळ एम्प्टी स्टमक नका ठेवू. मग योग्य काय, वेळ की भूक? तर सायन्स असं सांगतं की वेळ एक रुटीनसाठी आहे, पण भूक यालाच तुम्हाला फोकस करायचा आहे. म्हणजेच काय, तर रोज साधारण त्याच वेळेला जेवण ठेवा. पण भूक अगदीच नसेल तर जबरदस्ती करू नका. हलकी भूक असेल तर हलकं खाणं चालेल आणि अति खाणं नेहमीच चुकीचं असतं. भुकेपेक्षा नेहमी थोडं कमीच खावं. खूप भूक लागली असेल तर जेवण पुढे ढकलू नका. आणि खास करून डायबिटीज असलेले, थायरॉइडचे रुग्ण असतील किंवा प्रेग्नंट असतील, कोण प्रेग्नंट महिला असतील, लहान मुलं असतील, यांनी जेवण स्किप करणं पूर्णपणे टाळावं. त्यांच्यासाठी वेळ आणि भूक दोन्ही महत्त्वाचे असतात. एक साधा नियम लक्षात ठेवा. जर तुम्ही स्वतःला विचारलं की आता मी खातोय किंवा खाते कारण मला भूक लागली आहे की फक्त माझी वेळ झाली आहे म्हणून, आणि जर उत्तर आलं की फक्त वेळ झाली आहे, तर थोडं थांबा, आपल्या बॉडीचं ऐका आणि थोडा वेळ थांबलं की लागते भूक, तेव्हा जेवणात पॉईंट आहे. आणि नॅचरली भूक लागणं खूप महत्त्वाचं आहे, तरच जेवणात मजा आहे आणि तेच जेवण पचतं. पण भूक नाही म्हणून दिवसभर उपाशी राहू नका. आणि शक्यतो तुम्ही जर 15 दिवस एकाच टाईमला जेवत असाल तर तुम्हाला त्याच वेळी भूक लागते. सो आपल्या बॉडीचे सिग्नलसुद्धा ऐका. व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.